शी कसं तोंड केलंय ते पिऊन असं होतं का माकड तोंड. काय शौक बसलं की काय. इथे पुढचा व्हिडिओ चालू झालेला होता. मी आंघोळ वगैरे करून बसली होती. पाराच्या बाप्पांची थोडीशी नाटकं चालू होती. नंतर ते झोपले होते. तर तुम्हाला आता पुढे कळेल दुःखी काय चालू आहे. तर इथे स्वयंपाक चालू होता आमच्या घरी. सकाळचं जेवण आमचं झालं होतं. हे संध्याकाळचं जेवण चालू होतं. आणि माझ्या सासूबाई आहेत. बघा काय आम्ही चाललोय त्याच्यानंतर मी चालली मंदिरात. मंदिरात कशासाठी बघू शकता पुढे रात्री करतात पप्पा, पाराचे पप्पा इथे फोटो पप्पा, काढायचे आणि मम्मी, होती तिथे. मी, हा इकडे पारस आहे. लक्की पण येतोय आणि आत्तू पण येते. आत्तू 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 पण येते. बघू शकता यायचं. आता आपण पुढे चाललेलो आणि हे बघा आता काय करतात. बघा आमचं गाव समोर असा. हे माझं घर लय मोठं आहे. हे छोटं वाटतंय. काय पण करा मला. फोटो शूटिंग चालली इथं गाईस. एक सेकंड. बघा बघा गाईस बघू शकतात. मी आलोय गावाला. आपला पहिला ब्लॉग आहे हा. बघू शकतात माझं गाव बघा. हे मंदिर आपण मंदिर आपल्या गाव गाईस बघू शकतात. आपलं हे गाव. डोंगर दाखव. डोंगर बघा डोंगर. 8वी 9वीत होतं ना मी तेव्हा पाण्याचा तुटवडा होता नाही का. पाणी आतून आणायला. हे झाडं पण बघून घ्या. मोठा सीन झाला होता याच्यामध्ये. मेन फारच बघ आम्ही रिटर्न घरी आलो. सगळं वॉइस मध्ये टाकायचा. तू काय काय बोललीस ते पप्पा घरी गेले. बघू शकता ते रानच बोलतात ना. मला नाही माहित. हे ऊसाचं रान. हे बापा हे सगळं ब्लॉग पारसने घेतला आहे. जरा समजून घ्या. आणि हे आहे आमचं चिलाई बघू शकता. देवीचं मंदिर. हे आमची म्हणजे कुलदेवी आहे. इकडे मी आली होती. कशा आले ते तुम्हाला पुढे समजणारच आहे. तर जरा समजून घ्या की ब्लॉगिंग पारसने केलेलं आहे. तो लहान आहे. देवीचं नाव करतो तसं तो शूट वगैरे आणि बोलतो पण वगैरे खूप छान. सांग ना. तर जरा समजून घ्या बस. दाखव इकडचा आजूबाजूचा परिसर किती छान आहे. इथे माझ्या पहिल्या मूवीची शूट झालेली होती. एवढं मोठं मंदिर आहे. तुम्हाला एक नंतर हे दाखवते. तुम्हाला एक चांगली वस्तू. चीज. हे बघा. पारिजात का कसा सडा पडतो सगळी गोल. कुत्र्यांनी तर घाण केली तर आपल्याला दंड बसेल. इथे मी देवीला नैवेद्य दाखवायला आली होती. आणि आमच्या देवीचं मंदिर हे वर्षातनं एकदाच उघडतं. ते जत्रेचा व्हिडिओ तुम्ही बघितला असाल तेव्हा तुम्हाला कळलंच असेल की वर्षातनं एकदाच फक्त देवीचं दार उघडलं जातो. आणि लग्न वगैरे असेल ना त्यावेळेला नवरदेव वगैरे निघतो वर घोडा त्यावेळेस हे दार उघडलं जातं. वर्षातनं एकदाच फक्त देवीला म्हणजे हे दार ओपन करतात. बाकीच्या वेळेला दार ओपन करत नाही. म्हणून आम्हाला इथेच नैवेद्य दाखवायला लागला. आणि ओटी वगैरे पण मी भरलेली आहे देवीची. ते कशासाठी आहे मी पुढे तुम्हाला सांगणार आहे. तर इकडे आम्ही देवीचं दर्शन वगैरे घेत होतो. आणि सगळं शूट पारसने केलेलं आहे. बऱ्यापैकी त्यांनी छानच केलेलं आहे. तुम्ही दर्शन घ्या. आणि खरंच आमची देवी पावते बरं. बघू शकता. आता हे काय दरवाजा उघडा नव्हता त्याच्यामुळे मी काही दाखवू शकले नाही. इकडे पाराचे पप्पा देवीचे दर्शन घेत होते.
हे खूप मोठं मंदिर आहे बरं, खूप म्हणजे खूप काच मोठं बघू मंदिर शकता आहे. तुम्हाला. आमच्या ह्याच्याच बाजूला लागून आपल्या कालिका मातेचं पण मंदिर आहे, पण तिकडे आम्ही नाही गेलो कारण घरी जायला उशीर होणार होता म्हणून. आणि हे टॉक आणि घरी थोडंसं पूजा आहे आमची, ते दाखवणारच आहे मी पुढे. आणि इकडे वानर होतं बघा. एक ते 5ला घंटा वाजायची होती, तर मला सांगत होता माझं शूट कर म्हणून. मी थोडंसं शूट घेतलं आणि हे बघा खूप छान मंदिर आहे. इकडचा परिसर खूप सुंदर आहे आणि इकडे खूप साफसफाई असते बरं, आणि खूप झाडं आहेत. आणि माझ्या पहिल्या मूवीची शूटिंग ही इथेच झाली होती, ती माझ्या दिरांनीच केली होती, जे की मी तुम्हाला मागे लग्नाच्या व्हिडिओमध्ये दाखवलं आहे, त्यांना तुम्ही बघितलेलंही आहे. इथे गणपतीचं मंदिर आहे, इथे सुद्धा आम्ही दर्शन घेतलं. आणि इथे पाराचे पप्पा मला टीका लावत होते, तर मी त्यांना सांगितलं लय वरती लावू नका, थोडंसं खाली लावा, कारण ते अख्खं कपाळ रंगवून ठेवतात माझं. आणि इथे बघू शकता खूप झाडं आहेत, भरपूर झाडं आहेत तिथे. खरंच इकडचं दृश्य खूप प्रसन्न आहे, खूप वातावरण तर खूप सुंदर आहे इकडचं. खूप फुलांची झाडं आहेत. मी खूप साऱ्या कळ्या वगैरे तोडल्या होत्या. नंतर आम्ही तुळशीचं वगैरे दर्शन घेतलं आणि थोडंसं थांबलं, इथे फोटो वगैरे काढले होते आम्ही. आणि हे बघा, हे आमच्या घरी आज सवाष्णी जेवायला घातल्या होत्या आखाड्यातल्या, म्हणजे आम्ही दरवर्षी घालतो. इकडे माझ्या दुसऱ्या सासूबाई होत्या आणि याच प्रोग्रामसाठी आम्ही इकडे आलो होतो घरी. आमच्या 7 सवाष्णी घालायच्या होत्या आम्हाला जेवायला. हा मोठा प्रोग्राम होता आमच्या घरी. ह्या ओट्या वगैरे माझ्या सासूने भरल्या होत्या त्यांच्या. मी सुद्धा पाया वगैरे पडली होती, पण ते काय मी शूट करू शकले नाही कारण पारस बाहेर होता, सगळे जेंट्स बाहेर होते आमचे, फक्त आम्हीच घरात होतो, सगळे बाहेर बसले होते म्हणजे. तर ह्या प्रोग्रामसाठी आम्ही इथे आलो होतो, हेच तुम्हाला दाखवायचं होतं. आणि तिकडे माझे दीर आहेत चेतन आमचा, आणि हे सुद्धा घर आपलंच आहे बरं, पण इथे सध्या कोणी राहत नाही. इथे पाराच्या पप्पांची ती ऑफ झालेली आहे आणि हे काय झालं बघूया की आमचंच आहे, दुसरं कोणाचं नाही. म्हणजे पाराच्या पप्पांच्या मम्मीच्या मम्मीचं घर होतं. आम्ही आणि चाललेलो सगळं आहे संध्याकाळी आमचं प्रोग्राम झाल्यावरती मग आम्हाला काही जेवण वगैरे बनवायचं नव्हतं, त्याच्यामुळे आम्ही असंच फिरायला निघालो होतो बाहेर. आणि वातावरण खूप सुंदर होतं, त्याच्यामुळे म्हटलं चला थोडंसं फिरून येऊया. इकडे आम्ही फिरत होतो, तुम्ही बघू शकता पुढे. मागची बाजू आहे स्टँडची, हा, ही मागची बाजू. मग तेच एस टी स्टँड आमचं. डेव्हलपमेंट केलं हा, इकडे आणि एस टी लावणार का? हा, काय केलं पाहिजे, लागतं कुठं काय केलं पाहिजे? डेव्हलपमेंट. आणि तुमचं काय म्हणणं आहे, कुठली बाजू आहे? माझं तर म्हणणं हे स्टँड आमची जुनी पौराणिक वास्तू आहे. माझं काय म्हणणं आहे, स्टँड आणि ती सोसायटी तोडायची आणि मोठी बिल्डिंग बांधायची इथं. आणि हे तसं पण इथं बस काय आजकाल येत नाही. बघूया आपला व्हिडिओ तोपर्यंत पोहोचला तिथपर्यंत, तर मग होईल काहीतरी. तोपर्यंत नाही, आता जेवायचं आहे. कसं वाटतंय फिरून? तुमचं गाव आहे, कसं वाटतंय? खरं तर खूप वर्षांनी गावाकडे आल्यामुळे ना हा, कसं वाटतं खूप सारे बदल झालेले आहेत अहो, इकडे बघून बोला. गावामध्ये. हा, पुढं. नाही, गावामध्ये कसं बरेच लोक ओळखीशी मिळतात, आठवणी. त्याच्यापैकी कोण कोण आठवण येते तेवढं ते सांगा. सगळेच पब्लिक आहेत. बाजूला येतो कोण आहे तुमचं? रातराणीचं झाड हे ना पारिजातकाचं आहे, त्याच्यावरती चढवलं रातराणी. बरं, हा तुम्हाला निसर्ग कसा वाटतंय तेवढं सांगा. माझं तर कसं? निसर्ग कसा वाटतं तेवढं सांगा. नाही, आम्ही आमच्या गावाकडे जंगल झाडी झुडपं आहेत, त्याच्यामुळे निसर्ग चांगला आहे. आम्ही काय वाळवंटात राहत नाही, त्यामुळे निसर्ग आम्हाला पहिल्यांदा मला का धक्का मारताय पण? रस्ते छोटे आहेत तिथे, तुम्हाला धक्का बिक्का नाही होणार. लय मोठा रस्ता आहे हे बघा, तरी धक्के उक्के मारत चालते. नाही, पण रस्त्यानं गाड्या बिड्या येतात ना, आम्ही जर रस्त्यावर चाललो तर मग कसं व्हायचं? चालत नाही, चला मस्ती करताय काय इकडं. हे ऋतू काय खायचं? ऐका की मी काय विचारते तुम्हाला. दहीवडा, कचोरी, समोसा. ओ, तुम्हाला माहिती का, आता तुम्ही काय पण घेता बरोबर आहे, कपडे बिपडे घेता, त्याचा तुम्ही रिव्ह्यू देता की कसे आहे कपड्याची क्वालिटी, कसं काय आहे. एवढं पण शुद्ध मराठी बोलू नको, तर कशी आहे. तर सांग, मला एवढं सांगा माझ्याबद्दल काय सांगाल? काय आहे?
कपडे फाटली नाही, कपडे फाटली की नवीन घेता येतात. हा बायको फाटलीवर नवीन घेता येत नाही. तुमचा सांगा अनुभव सांगा. तोंडातलं बोलत मगाशी तुला बोलत होते. कोण कपडे फाटले तर काय काय करतात तुम्ही? हे नवीन घेता येतात. हा मग लग्न नवीन करता येत नाही ना. गुलाबाचं झाड. बघा लोक असे आम्हाला येऊन असं लावून जातात. काय लावून जातात? टिळा टिळा गुलाल गुलाल पूर्ण स्पष्ट शब्दात बोलायचं असतं. गुलाल. तुम्ही बघू शकता आमच्या गावाचा नजारा किती भारी आहे, किती सुंदर आहे. आणि हे गुलाबाचं फूल पण खूप सुंदर आहे. एक खासियत आहे इकडची गावाकडची असते की कोणाच्या दारासमोरून फुलं जरी तोडली ना तरी काही बोलत नाही. हे सगळे ओळखीचे आहेत पारच्या पप्पांचे. पारस ह्याच्यापासून काय बनतं? पारस ह्याच्यापासून काय बनतं? ह्यांच्यापासून काय बनतं माहिती आहे? उलन उलन कॉटन. हे आहे आमचं गाव. ही बघा पोल्ट्री. आम्ही चाललो आहे रानाच्या दिशेने. इकडे आमचं शेत आहे तर आम्ही विचार केला की जाऊया फिरत फिरत थोडंसं, म्हणून चाललो आहे. ही पोल्ट्री आहे. कोणाची माहीत नाही, आमची नाही आहे. पारच्या पप्पांना माहिती आहे पण मला नाही माहिती. आणि हा रॉकी आहे का टॉमी आहे बहुतेक, काय मला माहीत नाही त्याचं नाव काय. आमच्याकडे आधी डॉगी होता, तो ऑफ झाला आहे. आहे आमचं शेत. काय लावलं ह्याच्यात? ऊस लावलं वाटतं. ऊस मका सगळा ऊसच आहे. इकडे आम्ही जेवायला बसलो होतो सगळेजण, तुम्ही बघू शकता. हे रात्रीच्या जेवणानंतरचा नजारा आहे. ह्यांच्या मस्त्या चालल्या होत्या इथे. आणि खरंच आमच्या घरीचं वातावरण खूप छान आहे. इथे सकाळची संध्याकाळ आणि रात्र कधी होते कळतच नाही. यांची इकडे जेवण वगैरे झाल्यानंतर ह्यांच्या मस्त्या चालू होत्या. माझा असंच आमच्या घरामध्ये चालू असतं आणि कधी सकाळची संध्याकाळ होते आणि रात्र होते कधी कळतच नाही. खूप मस्त चालू होते. आणि हे माझे दीर आहेत आणि तिकडे जे दिसतात ते आजोबा आहेत. ह्यामध्ये बारका दीर आहे मस्ती चाललेली असते चेतन. आणि हे बघा ह्या तिघांची खूप मस्ती चालली. खूप म्हणजे खूप घरामध्ये दिवसभर असाच धुडकूच असतो आमच्या. मी आता झोपत आहे. व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा. पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ घेऊन मी तुमच्या भेटीला लवकरच येणार आहे. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, माझे व्हिडिओ बघत राहा. आणि हो, आयुष्य खूप सुंदर आहे. रडत रडत नाही, तर हसत हसत राहा. चला तर मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. बाय. तर हे आमच्या देवीचं मंदिर आहे. तिथे मी ओटी भरली होती, इथे नैवेद्य दाखवला होता. इथे थोडेसे फोटो क्लिक केले होते आम्ही देवीच्या मंदिरात. आणि तुम्हाला आता कळलंच असेल की मी गावी का गेली होती अचानकपणे. तर आमच्या घरी सवाष्णींचा प्रोग्राम होता म्हणून मी गेली होती. आणि त्याच्यानंतर आम्ही खूप छान असं अख्खं गाव फिरलो. तुम्ही आमच्या गावातला नजाराही बघितला असेल. थोड्याशा मजाक मस्करीही केल्या. आणि आमच्या घरातलं वातावरण हे असंच असतं. मस्ती हसी मजाक हे आमच्या घरामध्ये चालू होते. आणि पूर्ण फॅमिलीने आम्ही बसून जेवण पण केलं होतं. आणि पुढे आमच्या देवीचं दर्शन घ्या तुम्ही. खरंच ही देवी नवसाला पावते आणि जी मी दरवर्षी ओटी भरते. हा हे पारसचा फोटो आहे आणि पुढे गणपती बाप्पाचा फोटो आहे. तर नक्की लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा आपण भेटूया.